नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मजेत ना? तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन क्लिनिंगचा व्लॉग शेअर केला आहे आणि तसंच दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन आहे हे पण शेअर केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे, काय केलं आहे. तर हे बघा, हे किचन क्लिनिंग, त्याच्यानंतर हा त्याचा घराचा सगळा हा बिफोर लुक आहे. तर तुम्ही बघू शकता की आता ह्याच्यामध्ये मला ह्याचे पिलोज कवर, सोफा कवर वगैरे हे सगळं चेंज करायचं आहे. हॉल आणि बेडरूम क्लिनिंग मी ऑलरेडी शेअर केलेली होती. त्याच्यानंतर बघा, त्या आवरल्यानंतर आता मी हा एक व्हिडिओ ह्याच्यामध्ये केलेला आहे की आवरल्यानंतर कसं दिसतं. तर ह्याच्यामध्ये बघा, धनत्रयोदशीला मी रांगोळी काढलेली होती आणि म्हणजे सगळी सजावट ही घराची कंप्लीट झालेली होती. तर तुम्ही बघू शकता इथे पूजा केलेली आहे. हे देवघर आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे सगळं आवरल्यानंतर. आणि घर कितीही लहान असू द्या किंवा मोठं असू द्या, जेव्हा ते तुम्ही व्यवस्थित ठेवता, त्याची व्यवस्थितपणे स्वच्छता करता, तेव्हाच ते घर घरासारखं वाटतं. मग ते लहान असो, मोठं असो, काही असो. आणि दुसरी गोष्ट, ते घर आपलं स्वतःचं असणे, याचाही आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि त्याच्यामुळे क्लिनिंग करताना त्यातला कोपरा ना कोपरा हा आपल्याला आपला वाटत असतो आणि ते आवरल्यानंतर जे समाधान येतं ते खरंच काहीतरी वेगळं असतं. आता हे बघा, आता तुम्हाला हे जे वॉलवर दिसते हे मी स्वतः तयार केलेलं आहे घरीच आणि त्याच्यामुळे त्याला खूप छान लुक आला होता आणि खरंच खूप छान डेकोरेशन झालेलं होतं. तर तो जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सगळं लाईटिंग ऑफ करून तुम्हाला दाखवलं होतं. आणि हे बघा, हे जे तोरण दिसतंय हे सुद्धा मी घरीच तयार केले. मला खूप आवडतं की बऱ्याच गोष्टी मी माझ्या हाताने स्वतःने तयार करू. त्याच्यामध्ये वेळही जातो आणि खूप छानही वाटतं की आपण स्वतः काहीतरी बनवले आणि ते खरंच खूप छान लुक देत होतं. त्यानंतर हे बघा, हेही मी पुठ्ठ्यांचं केलेलं आहे आणि ह्याचं जे जे काही मटेरियल आहे ते मी ऑलरेडी ठेवतेच की बाबा, ते जेव्हाही मला असं कधी काही बनवायचं असेल तर तेव्हा मग ते उपयोगाला येतं. आणि हे बघा, इथे हे किचन. तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ते जे दिवे आहेत त्या स्टँडवर ठेवलेले, तर ते तर हे आहेत वॉटर सेन्सिटिव्ह दिवे ते. तर तेही खूप छान वाटत होते. हे बघा, हा बेडरूमचा लुक आवरल्यानंतर पूर्ण किती छान दिसतंय. लहानच आहे पण सगळं असं व्यवस्थित आणि जागच्या जागी असल्यावर खूप छान वाटतं. आणि बघा, ह्या पिलोज वगैरे मी इथे ठेवलेल्या आहेत सोफ्यावर आणि छान वाटत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डे, आता हा जो दिवस आहे तर हा लक्ष्मीपूजनचा दिवस आहे. त्याच्या सकाळचा दिवस होता. तर तेव्हा मी त्यांना ऑप्शन वगैरे करून घेतलं, उटणं वगैरे लावून, तेल वगैरे लावून. तर त्यांना ते जास्त व्हिडिओ काढलेलं काही एवढं आवडत नाही, त्याच्यामुळे मी एकदम छोटीशी क्लिप त्याच्यामध्ये एक इन्क्लूड केली. त्यानंतर बघा, ह्यानंतर सकाळपासून माझी स्वयंपाकाची पूर्णाचा स्वयंपाक असल्यामुळे आज माझा पूर्ण दिवस त्याच्यातच जाणार होता. तर बघा, यानंतर मग आता संध्याकाळचे 4 वाजले होते आणि 4 वाजता मी सगळी सुरुवात केली होती. तर बघा, आता या ठिकाणी मी सगळं आधी घर झाडून घेणार आहे. त्याच्यानंतर घर झाडून घेतल्यानंतर ते पुसून वगैरे घेणार आहे. आता सकाळी तर मी काही रांगोळी काढली नव्हती, कारण कसं आजूबाजूला काही लहान मुलं असल्यामुळे किंवा सतत ये जा असल्यामुळे काय होतं की ती रांगोळी लगेच खराब होऊन जाते, समजा चुकून पुसल्या गेली, काय गेली. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आज आपण थोडंसं संध्याकाळीच रांगोळी काढावी. तर हे बघा, इथं त्यानंतर मी इथं फुलंही आणायला लावले होते झेंडूचे की आज गाडी धुवून त्यालाही हार घालायचे होते आणि लक्ष्मीच्या फोटोलाही, त्यानंतर देवघरामध्ये किंवा काही डेकोरेशनसाठी. तर हे गाडी धुवून ह्यांनी ऑलरेडी आलेले होते वरती. त्यानंतर आता मी इथे ह्यांना मग तिथे हार वगैरे बनवायला लावला. तोपर्यंत मग मी इथे लादी पुसून घेत होते. ते झालं का इथं बघा, मी आता इथे रांगोळीची आणि डेकोरेशनची तयारी केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता हे आधीचं कसं दिसतंय विदाऊट काही डेकोरेशन, रांगोळी. आणि इथं बघा, मी हे थोडंसं मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कसं केलं आहे बाहेर डेकोरेशन्स वगैरे, तर त्याच्यातून मी थोडी आयडिया घेऊन मीही थोडं तसं डेकोरेशन करायचा प्रयत्न केला आहे आणि खरंच त्याच्यामुळे ना ते खूप असं छान वाटत होतं.
आणि त्यानंतर इथे बघा, मग इथे नंतर मी रांगोळी इथं काढत आहे. मग रांगोळी वगैरे आता सगळी माझी काढून झाली. त्यानंतर आता इथे उंबरठा पूजनसाठी मी थोडं हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतर जिथे पूजा मांडायची आहे ते मी परत अजून एकदा व्यवस्थित पुसून घेत आहे. त्यानंतर ते झाल्यानंतर मी इथे पाट वगैरे मांडून त्याच्या भोवती ही रांगोळी काढत आहे, की जेणेकरून पूजा करताना अर्धी तयारी झालेली असेल की समई वगैरे ठेवणं, त्याच्यामध्ये तेल, पाट वगैरे. आणि बघा आता या प्रकारे माझे बाहेरचं सगळं डेकोरेशन, बाहेरची रांगोळी आणि हे उंबरठा आणि आतली रांगोळी झालेलं आहे. बाहेरची लाईट 7 वाजता लागते पॅसेजची, त्याच्यामुळे आता सध्या तुम्हाला इथे अंधार दिसत आहे. त्याच्यानंतर बघा आता माझं सगळं बऱ्यापैकी आवरून घेतल्यानंतर मी आता इथे स्वतः रेडी झालेली आहे. आणि किती म्हणा तुम्ही दोघं असू द्या, मोठी फॅमिली असू द्या, काय माहिती म्हणजे ना असा लेट होतोच. म्हणजे मला माहीत नाही की कसं होतो की काय नाही, नेमकं कुठे चुकतं. पण असं ना सणावारच्या दिवशी ना तुम्ही कितीही करा ना ते असं कमीच पडतं. तर इथे ना मला असं खूप कमी वेळ भेटला होता आणि लगेचच 7 वाजेपर्यंत मला करायचं होतं पूजेचं सुरुवात. आणि इथेच मला आवरायलाच 6:45 झाले होते, कारण साडी घालायला तर ऑब्व्हियसली वेळ लागतोच. आणि ही जी तुम्हाला साडी दिसते हीच यांनी मला बर्थडेला गिफ्ट केलेली होती आणि खरंच खूप छान वाटत होती, सगळ्यांना खूप आवडली. ह्याचा ब्लाऊजही ज्या त्यांनी शिवला त्याने खूप छान शिवला. तर खूप खुश होते मी, कारण ओव्हरऑल तसा लुक माझा चांगला दिसत होता. तर त्यानंतर बघा आता आवरून झालं. त्यानंतर इथं पूजा करून घेतली, त्याचा काही व्हिडिओ नाही हे केला. पूजा करून घेतली कारण ऑलरेडी लेट झालेला होता. त्याच्यानंतर बघा आता इथे आम्ही आरती करत आहोत. तर छान वाटत होतं, तरी दोघं आहेत तरी पण दोघं मिळून सगळं करायचं, घरातलं आरती करायची, पूजा करायची. खूप छान वाटत होतं. आणि हे एक व्हिडिओ काढणं म्हणजे ही एक आपल्याजवळ मेमरी पण राहते, आपल्या आठवण राहते की हां आपण हे असं केलेलं होतं, किंवा एक मेमरी राहते. त्याच्यामुळे सुद्धा मी हे व्हिडिओ शूट केलं. आणि ब्लॉग टाकण्याचं पण कारण तेच की एक मनाला समाधान, आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण या अशा जुन्या आठवणी बघू शकतो. तर बघा आता या ठिकाणी आरती करून घेत आहे. त्यानंतर असे की आता आम्हाला सुरुवातीच्या 1-2 आरत्या, गणपतीची आरती वगैरे ते तर माहिती, पण जे लक्ष्मी देवीची आरती आहे तर ती नाही माहिती. त्याच्यामुळे ते फोनमध्ये बघून म्हणत होते आणि मग मी इथे ताट घेतलं होतं. अशा प्रकारे आमची आरती चालू होती. आता आरती झाल्यानंतर मला स्वयंपाकाची तयारी करायची होती. तयारी म्हणजे सगळं झालेलं होतं, जे काही वरण भात परत आमटी पण मी केली होती, ते सगळं झालेलं होतं. भज्याचं पीठ मी रेडी केलेलं होतं, कणिक मळून ठेवलं होतं आणि पुरणही रेडी करून ठेवलेलं होतं. मला खूप जास्त आवडते पुरणाची पोळी, त्याच्यामुळे मी पुरणही रेडी करून ठेवलं होतं. आणि मेन म्हणजे ते खूप छान झालं होतं. म्हणजे असं एकदम की बाबा त्याची पोळी करता येईल, किंवा असं जास्त घट्ट नाही किंवा जास्त हे नाही, असं झालेलं होतं. तर मला नंतर स्वयंपाक करायचा होता, पण त्याच्या आधी आता ह्यांनी गाडीत धुवून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये गाड्यांची पण पूजा बाकी होती. मग त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर इथे ह्यांनी हार वगैरे लावला. त्यानंतर मग मी इथे थोडंसं गाडीला औक्षण वगैरे करून घेतलं, थोडंसं कुमकुम वगैरे हे करून, अक्षता हे करून मी गाडीची पण, दोन्ही गाड्यांची पूजा करून घेतली, एक त्यांची आणि एक माझी. आणि त्याच्यामुळे त्याचीही व्यवस्थित पूजा आमची झाली. बघू शकता तुम्ही आता इथे हे हार लावत आहे तिथे गाडीला. त्यांना म्हणत होते की बाबा थोडी तरी स्माईल द्या, त्याच्यामुळे मग त्यांनी स्माईल दिली. मग बघा त्याच्यानंतर आता वरती आल्यानंतर मी इथे डायरेक्ट सगळं रेडी केलेलंच होतं, म्हणजे तेल वगैरे सुद्धा मी काढून ठेवलं होतं.
भज्याचं पीठही रेडी होतं, फक्त भजे काढायचे होते गरम गरम, कारण गरम भजेच खाताना चांगले लागतात. ते आधीच तळून ठेवल्यावर त्याचं काही एवढं टेस्ट वगैरे काही लागत नाही चांगली. मग बघा आता इथं मी भजे काढत आहे. त्या माझी सवय लागली आहे. मोजकेच काढले की बाबा जेणेकरून नाही का वाया जायला नको. त्यानंतर बघा मी इथं सगळं ताट रेडी करून ठेवलं, फक्त गरम गरम. आता इथे फक्त पुरणाची पोळी मला रेडी करायची होती. सगळं ताटामध्ये जे काही आहे ते वाढून घेतलं. गरम दूध करून त्याच्यामध्ये तूप वगैरे, भात वगैरे, पापड पण मी तळून घेतले होते. तर ते सगळं मी 2 ताटं आमची रेडी करून घेतले. आणि आता इथे मी कणिक घेऊन, ती कणिक पण छान मुरलेली होती, मळून ठेवली होती. तर त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकली होती की बाबा थोडासा कलर छान येईल, आणि कलर छान आला होता. त्यानंतर बघा आता इथे मी पुरणाचा गोळा घेऊन छानपैकी आता त्याची पोळी गरम गरम करून घेणार आहे. आता ह्या जे सगळे कणकेचे गोळे आहेत सगळ्यांमध्ये मी ऑलरेडी पुरण भरून ठेवलं होतं की जेणेकरून मला त्याची डायरेक्ट पोळी करता येईल. असं प्रत्येक वेळेस गॅस चालू आणि नाही का तसं नको म्हणलं, आधीच त्याच्यामध्ये पुरण भरून घेऊन मग एकदा लाटावं. तर ह्याला मी हलक्या हाताने एकदम लाटत होते. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मला वाटतं मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा हे करत असेल पुरणपोळी, पण ह्यावेळेस माझी पुरणपोळी खरंच खूप छान झाली. म्हणजे छान फुगली होती. असं म्हणजे एरवी माझं कधी पुरण बाहेर निघालं नाही, पण जे टेस्ट म्हणतो ना आपण की पुरण त्याचा परफेक्टनेस तो ह्यावेळेस आलेला होता. बघू शकता तुम्ही. इथे मी तयार केली छान. आणि नाही हेही जास्त कधी खात नाहीत, पण यांनी खूप आवडीने खाल्ली. तर आता बघा मी तुम्हाला एकदा परत आता हा एक फायनल व्हिडिओ आहे. त्यावेळेस मगाशी लाईटिंग नव्हती. तर हे बघा, ही रांगोळी, हे तोरण, असं छानपैकी घर सजवून घेतलेलं आहे. छान वाटत आहे. पूजा वगैरे सगळं झालेलं आहे सगळं. आणि हा व्हिडिओ मी सगळं आवरून घेतल्यानंतर काढलेला होता. फायनली 2025ची दिवाळी आम्ही अशी साजरी केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.